चला मॅचला सुरुवात होते. पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिले षटक आर्यन धनावडे ह्या बॉलिंगसाठी निघाला. पहिला चेंडू फक्त खेळला गेला तुम्ही थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. सुनील आणि रणजित पवार ही दोन जोडी मैदानामध्ये उतरले गेले. सुनील आडव्या बॅटनं जरूर पहिला फटका खेळला गेला. धनधावीने आपलं खातं खोललं जातं. सुरुवात चांगली केली जाते. टॉस जरूर हरलाय पण फलंदाजीसाठी तयार झाले दोन्ही फलंदाज रणजित आणि सुनील. फटका जरूर खेळला या वेळी समोरच्या दिशेमध्ये लावण्याच्या क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला. फील्ड केली जाते. एकेरी धाव. यावेळी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते कारण की रणजितकडे ती क्षमता आहे. आज जर पाहिलं तर त्याचा एक भरवणारा खेळ आपण मागच्या चषकामध्ये बघितला होता. आज पर्याय निवडला गेला होता म्हणजे आर्यन हा गोलंदाजीसाठी तयार झालाय. प्रयत्न केला. फटका बसला की काय चेंडूला उंची जास्त भेटली जाते आणि इथं नशिबाचं जीवदान भेटलं जाते. निश्वास सोडला जातो. रणजितनं असा विचार केला होता की आपला झेल गेलाय आणि विकेट होणार ह्या विचारामध्येच होता पण इथं त्याला जीवदान दिले गेले म्हणजे चांगल्या फलंदाजाला तुम्ही इथं जीवदान दिले गेले. रणजित सारखा फलंदाज जर आपण पाहिलं तर जीवदानानंतर एक चांगली भरणारी फलंदाजी करू शकतो आणि आता इथं आर्यन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहतोया. प्रयत्न केला वेगाने जरूर फिरवली गेली पण डॉट बॉलची सांगता केली जाते. चांगली गोलंदाजी आहे आर्यन याची पण तशी ही साथ मात्र क्षेत्ररक्षणाची भेटली गेली नाही. दोन क्षेत्ररक्षणाचा ताळमेळ बिघडला गेला. झेल सुटला गेला आणि जीवदान भेटलं जाते. पुन्हा पर्याय गॅप शोधला जातोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा आला फील्ड केली जाते तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जातात. प्रयत्न केला जातो. इथं पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली होती म्हणजे आता 5 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे आर्यन याची. आतापर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला आर्यन याचा सुरुवात पहिल्या मॅच पासून ते तिसऱ्या मॅच पर्यंत आर्यन पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 ते 6 रन देऊन एक चांगल्या समोरच्या टीम वरती दबाव तंत्र आखलं गेलं होतं आणि याही षटकामध्ये त्याने एक चांगली गोलंदाजी राहिली गेली. 5 धावा या षटकामध्ये खर्च केले. दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर अशोक याला बोलवलं गेलंय. थोडस विचार केला जातो. स्लोअर गोलंदाज अशोक हा गोलंदाजीसाठी आला. पर्याय निवडला गेला आणि त्या क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत वन बॉस सुनीलच्या बॅट मधून हा चौकार निघाला जातोय. सुनील एक आक्रमक फलंदाज आहे. आज जर पाहिलं तर सुनीलची वर्णी जर ओपनिंग साठी लागलेली आहे. यावरती जर आपण पाहिलं तर सुनील एक चांगला खेळ करताना आपण पाहतोय. प्रयत्न चांगला आहे. त्या कार्पेटचा फटका त्यावरती जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव. आता कोणतीही रिस्क घेण्याचा रणजित याचा विचार नाही. एकेरी धाव समाधान मानलं जाते की या धाव संख्येवरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 आकड्यावरती. प्रयत्न केला गॅप शोधला गेलाय. फटका जरूर खेळलाय. एकेरी धाव. आज आपण जर रणजीतची फलंदाजी जर आपण पाहिली थोडासा विचार विनिमय केला जातो. दोन्ही जोडीकडे जर आपण पाहिलं तर सुनीलकडे ती क्षमता आहे. रणजितकडे क्षमता आहे. समोरचा फलंदाज जर आपण पाहिला तर रणजित अशोक गोलंदाजीसाठी तयार होतो. या अशोकची गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिली तर एक चांगली राहिली. आता जर आपण पाहिलं तर त्यानं 3ऱ्या क्रमांकाला गोलंदाजी केली, 4थ्या क्रमांकाला गोलंदाजी केली पण यावेळी 2ऱ्या क्रमांकावरती एक कव्वराचा फटका जर आपण पाहिला तर एक देखणा फटका
जीवदान भेटल्यानंतर थोडस थांबवून खेळण्याचा पर्याय निवडलाय तो म्हणजे रणजित यांनी पुन्हा एकदा डिपेंड केला. इथं क्षेत्ररक्षण फसलं जातंय. एकेरी धाव दुसऱ्या धावेची रिस्क उचलली गेली. क्षेत्ररक्षण फसलं गेलं. 2 धावा घेतल्या जात आहेत. पहा ज्यावेळी तुम्ही चुका करता त्यात कुठेतरी तुमचं संतुलन बिघडलं जातं आणि त्याच्यानंतर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चुका वारंवार होत चाललेल्या आहेत. प्रयत्न केला जातोय. यावेळी पटका खेळला जातोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आला आर्यन फील्ड करतोय. तोपर्यंत एकेरी धाव घेतली जाते. एकेरी दुहेरीनच हा पर्याय निवडला जातो. या मोठे फटके खेळण्याचा कोणताही मानस या 2 खेळाडूंनी केलेला आहे या षटकामध्ये आणि चांगला खेळ राहिला. धावसंख्या जर पाहिली तर 16 आकडेवरती जाऊन पोहोचले. म्हणजे 11 धावा या षटकामध्ये जमवल्या गेल्यात. थोडासा रन रेट जर आपण पाहिलं तर या षटकात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. उर्वरित आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. चला याच्यानंतर शिवराय देवदेव आणि उत्कर्ष महाते दोन्ही कर्णधारांनी तयार टॉससाठी यायचं आहे. याच्यानंतर आपली तिसऱ्या गटाला सुरुवात केली जाईल. त्यातील ही पहिली मॅच असणार आहे. तर आपण दोन्ही कर्णधार यांनी तयार व्हायचं आहे. याच्यानंतर आपली मॅच असणार आहे. विनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस केलं जातोय. चला योगेश गोलंदाज मार्ग होत्या. तिसऱ्या क्रमांकाचं षटक फटका चांगला खेळला. यावेळी जर आपण पाहिलं तर रणजित पवार बेकाना धावसंख्या घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण इथं थांबवला जातो. एकेरी धावा जमवल्या जात आहेत. जर या मैदानाची खासियत जर आपण पाहिली तर जरूर गोलंदाजाला साथ दिली जाते. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्या आणि लोकांचा क्षेत्ररक्षक इथं बदली केला जातो. यष्टीरक्षक अशोक हा लोकांच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षणासाठी जाताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश हा तयार झाला गोलंदाजसाठी. प्रयत्न केलाय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आर्यन आणि तर कोणती चूक केली नाही. विकेटच्या शोधामध्ये होता तो म्हणजे विवर टीम. योगेशनं एक चांगली गोलंदाजी केली. फटका फसला की काय थोडासा विचार केला तो म्हणजे सुनील यांनी. सुनीलला परतावं लागलं. खेळ जमत होता. चांगला खेळ करत होता. कुठेतरी फटका फसला गेला आणि त्यावरती त्याला बाद व्हावं लागलं. आता तिसऱ्या क्रमांकासाठी पर्याय निवडलाय तो म्हणजे दीपक याचा. दीपकची शैली जर आपण पाहिली तर एक चांगली शैली चांगल्या पद्धतीने खेळ करतो. वेगानं धावसंख्या जमवण्याचा हा प्रयत्न असतो. रणजीतच्या जोडीसाठी हा मैदानामध्ये उतरला जातो. या तिसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर योगेश याचं. सतरा धावा धबल करत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. टप्पा फसला यावेळी आणि पंचांनी नक्कीच कवायत केली. अतिरिक्त धाव घोषित केली. वाईट बॉलचा इशारा आलाय. आताच मैदानामध्ये आला तो म्हणजे दीपक. धरून वेगानं धावा जमवण्याचा प्रयत्न अपील करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे यष्टीरक्षक संस्कार यांनी पण फेटाळला गेला पंचांनी हा निर्णय. त्यावरती एक धाव चेंडूची सांगता केली जाते. म्हणजे योगेश जर पाहिला तर योगेशने आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी राहिली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाजीच्या जीवावरती घेतला होता. एक चांगला खेळ राहिला होता. आतापर्यंतचा पर्याय जर आपण पाहिला तर त्यानं 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. प्रयत्न केला फटका बसला आहे आणि यावेळी झेल पकडला. दीपक हाही बाद झालाय. स्वस्त्यामध्ये बाद होऊन परतला जातो. या म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर चांगली पार्टनरशिप राहिली होती. धावसंख्या 18 आकड्यावरती हा दुसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. निलेश भिलारे याला 4थ्या क्रमांकासाठी पाठवला जातो. निलेशकडे ती क्षमता आहे. चांगल्या वेगाने धावा जमवू शकतो निलेश.
योगेश जर पाहिलं तर योगेशची एक चांगली धावा रोखणार षटक राहिल्या. पहिल्या षटकाकडे जर आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या होत्या हरियाणाने. त्याच्यानंतर अशोकनं थोडीशी धावसंख्या जास्त खर्च केली होती. फटका खेळला जरूर मिड विकेटमध्ये तो मारण्याचा प्रयत्न चांगला थ्रो मारावा लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एक सिंगल धाव एकेरी धावा जमवल्या जातील आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न फटका चांगला सजवला गेला आणि रणजित पवारच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय. म्हणजे या खेळाडूकडे एक संयम आहे आणि कोणत्या क्षणाला कशी फटकेबाजी करायची एक प्रत्येक प्रेक्षक जर आपण पाहिला तर रणजित पवारची फलंदाजी बघण्यासाठी एक आतुरता लागलेली असते आणि शेवटच्या चेंडूवरती रणजितनं एक देखणा फटका सजवला गेला. 6 धावांसाठी येतो हा षटकार आणि षटकाराला जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा थोडासा वेग वाढला जातो. या धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 25 आकड्यावरती. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ संपला. एका षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटचा गोलंदाज नक्की कोणाचा पर्याय निवडला जाईल आणि संस्कार लेफ्ट हँड बॉलर आतापर्यंतची ही या गोलंदाजाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर चांगली राहिली. आपल्या टीमला एक चांगलं योगदान. नौखा गोलंदाज आहे पण एक चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. लेफ्ट हँड बॉलर जर आपण पाहिला तर नक्कीच कटरचा मारा जरूर आहे या गोलंदाजाकडे. डिफेन्सला घेण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव घेऊन म्हणजे जो फलंदाज जर आपण पाहिला तर चांगला खेळ करतोय. चांगला समोरचा फलंदाज जर आपला एक हुकमी एक्का असतो त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न निलेशने केला. म्हणजे एकेरी धाव आणि एकेरी धावीने धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचले. कव्वरच्या दिशेने फटका जरूर खेळला. एकेरी धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न निलेशनं जरूर जोखीम उचलली गेली आणि यावरती क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं जातं ते म्हणजे विवर टीम कडून. म्हणजे आता ह्या वेळी जर आपण पाहिलं तर वारंवार चुका बघायला भेटल्या जात आहेत. फलंदाज बाद होतोय. थोडीशी रिस्क उचलली होती निलेश यांनी पण नकार दिला तो म्हणजे रणजितनं. क्षेत्ररक्षक तिथं तयार होता आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज इथं बाद होऊन परतला जातो. या 28 आकड्यावरती फलंदाज बाद होऊन परतला. आनंद हा आताच मैदानामध्ये उतरला होता. संस्कार गोलंदाजी चांगली आहे संस्काराची. फटका चांगला आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न केला आहे. चला आनंद हा धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतला. एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धावने धावसंख्या 29 आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे पहा संस्कार एक नवोदित खेळाडू आहे पण जर त्याची सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली आहे. नवीन फलंदाज अभि यावेळी फटका चांगला खेळला गेला. रणजीतच्या बॅट मधून हा षटकार आलाय. म्हणजे जो क्षेत्ररक्षक नक्कीच विचार करत असेल की आपण कोणाची झेल सोडली होती आणि यावेळी जर पाहिलं तर रणजीतच्या बॅट मधून हा षटकार निघाला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 35 आकड्यावरती. चला चेंडू द्या.
एक शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. जुना चेंडू द्या. चला देवदेव आणि उत्कर्ष माते आपण टॉस साईड या. महेंद्र शिलार जवली क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर आपलं इथं स्वागत केलं जाईल. प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण मंचावरून बसण्याची विनंती असेल. यावेळी फटका जरूर खेळला गेला आणि आहे वेळी चेंडू सीमा रेषेच्या पार केला जातो. रणजित पवारची तुफानी फटकेबाजी आपल्याला बघायला भेटली गेली. 3 षटकार खेचले गेले होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ते म्हणजे 41 आकड्यावरती 42 धावांचं एक व्यापक आव्हान ठेवले गेले. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा म्हणजे BCC कर्ज टीम आणि जाऊया. याच्यानंतरची मॅच असणार आहे शिवराय देवदेव वर्सेस उत्कर्ष माते. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचा आहे. वेळ घेऊ नका कोणत्या प्रकारे.
खेळवलं गेलं होतं विवर गावचं ते म्हणजे अशोक आणि बाद होऊन परतला जातोय. चांगला खेळ करत असताना थोडासा शिकार ठरला तो म्हणजे निलेश भिलारे यांचा. तर जाऊया आपल्याला प्रगती चषक 2024 या स्पर्धेला मान्यवर लाभले ते म्हणजे पाटणगावचं एक भारदस्त व्यक्तिमत्व शिवाजी बोस यांना आपण सन्मानित करूया. विनंती असेल सागर शेलार यांना आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन यांना सन्मानित करायचं आहे. तर अशोक पारडे आपण या एक मोठं व्यक्तिमत्व आज जर आपण पाहिलं तर आपलं पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचं काम या व्यक्तीनं आज केलं गेलं. एक मोठी ओळख जर आपण पाहिली तर एक आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिली गेल्या एक चांगलं भारदस्त व्यक्तिमत्व एक चांगला आवाज आपल्या पाटण मधून बघायला भेटला जातो. शिवाजी बोस यांचा इथे सन्मान केला जातो प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये. एक पुन्हा एकदा डॉट बॉलची स्पर्धा केली जाते. पहिले पॉवर प्लेचे षटक जर आपण पाहिलं तर निलेश भिलारे जरूर मोठे फटके आले पण त्याच्यानंतरचं कमबॅक करून दिले गेले. एक चांगलं व्हेरिएशन केले. नंतर जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन केलं. झेल चांगला पकडला गेला. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंची फेकी संपली गेल्या. ढकलण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतो वेगाने आला. दीपक तिथपर्यंत पोहोचला जातो. वेगाने चेंडू फेकला जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. कौतुक करावं लागेल. दीपक याचा डायरेक्ट हिट केला यष्टी रक्षक रणजित पवार याच्याकडे. आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर योगेश यालाही परतावं लागतंय. ज्यावेळी तुम्ही चुका करता त्याच्यानंतर कुठेतरी आपला संघ अडचणीत आला जातो. म्हणजे चुका आपल्याला किती महागात ठरतात तो म्हणजे आपल्याला विजयापासून पराजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे. खेळ चांगला करावा लागणार आहे. मोठं टार्गेट आहे त्याला. याच्यानंतर जर फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये उतरला जाईल तो म्हणजे त्याच्यानंतर आपण या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले गेलं ते म्हणजे महेंद्र दादा सेलार यांनाही आपण इथं सन्मानित करायचं आहे. तर विनंती असेल विशेष सहकार्य स्पर्धेसाठी लाभले गेले त्यांना आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आताच आगमन केलं तर म्हणजे संकेत चांगला खेळ राहिला होता. संकेताचा अगोदरच्या मॅच मध्ये चांगली उत्कृष्ट अशी फलंदाजी राहिली गेली होती. आता इथं पर्याय निवडला गेलाय. आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येतो आहे रोहन. चला टॉस साठी या उत्कर्ष मध्ये आपला कॅप्टन लगेच पाठवा आणि शिवराय देवदेव आपलाही कॅप्टन येऊया. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर देवदेवाचे उत्कृष्ट खेळाडू थोड्या दिवसातच आपली एक वचक दाखवून दिली गोलंदाजीमधून आणि आपल्या गावातून आज पर्याय निवडला गेला. तर कर्णधार देवदेवाचे अनिल झुरगरे यांचा इथे सन्मान केला जाईल प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये. समोरच्या पटका केला. चांगलं क्षेत्ररक्षण विकासाचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण इथं थोडस फसलं गेलं. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. विकास याने पर्याय निवडला होता पण डायरेक्ट यष्टीवरती चेंडू आढळला नाही. इथं 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 18 आकड्यावरती. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 18 धावा आल्या. तर विनंती असेल अनिल दादा धनावडे गौडेगावचे आपल्याला विनंती असेल आपण या चेंडू होता इथं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर सुनील नकार दिला. सूरज याने निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. डॉट बॉलची सांगता अनिल दादा धनावडे आपण या. आपल्याला एक विनंती असेल प्रगती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपले इथं स्वागत केले जाते.
एक चांगली गोलंदाजी आहे रोहनीची. पर्याय निवडला यापूर्वी फटका चांगला खेळला लंगोटचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचला. थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं या त्यावरती 2 धाबा घेतले जात आहेत. जीवाच्या आकांताने धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो या कारण की विजय किती महत्वाचा आहे. पर्याय निवडला जातो या कारण की ही चूक किती महागात पडू शकते. बक्षीस पात्र ठरायचं आहे आणि आपल्याला ह्या धावा जमवायच्या आहेत. या धावा आपल्याला रोखायच्या आहेत. या दोन्ही टीम आता न तसा प्रयत्न केला जातो या आतापर्यंत जर पाहिले तर रोहन यांनी 6 धावा खर्च केल्या. एक डॉट चेंडू आतापर्यंत फेकले गेले. चला थोडस स्पीडअप घ्या. अनुभव आहे निलेशकडे आणि कोणत्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल येणारे चेंडू कसे फेकावेत यासाठी रोहनला थोडस कानमंत्र दिला जातो या आणि सूरज हा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. सूरजला चांगला चेंडू आहे पहा एक किती अनुभव असतो कसा चेंडू फेकला पाहिजे. एक पर्याय निवडला गेला आणि एक सिंगल धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या आकड्यावरती. चला उत्कर्ष माते आणि देवदेव आपण टॉस करून घ्या. दोन्ही कर्णधार या विनंती असेल. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आलाय आनंद फील्ड केले त्यावरती एकच धावीचा पर्याय निवडला गेलाय. एकेरी धाव 2 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. दोन्ही पॉइंट जर आपण पाहिलं तर 50-50 आहे कारण की कर्जे टीमकडे दोन्ही बॉलर त्या ताकदीचे आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर विराटकडे ही त्याची फलंदाजी आहे कारण की ज्या प्रकारे आपण धावा जमवाल तेव्हा आपण बक्षीस पात्र ठराल आणि डॉट चेंडू फेकाल त्यावेळी आपण बक्षीस पात्र ठरणार आहे. पाठीमागचा चॅम्पियन टीम म्हटलं तर BCC कर्जे टीम पहिल्या क्रमांकावरती विराजमान झाला होता. आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला BCC कर्जे टीमचा चांगला राहिला गेलाय आणि विवर टीम जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळ केलाय. एक चांगला खेळ राहिलाय विवर टीमचा. जर दोन्ही संघांचं पारडं जर आपण आतापर्यंत जर पाहिलं तर एक समतोल राहिलेला आहे पण आता आपल्याला खेळ चांगला करावा लागणार आहे. आणि आता पर्याय निवडला आहे तो म्हणजे 3ऱ्या क्रमांकासाठी सचिन धनावडे. एक चांगला गोलंदाज आहे सचिन. गोलंदाजीसाठी तयार झालाय. अवकुट टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी देणारा चेंडू वाईट बॉलचा इशारा आहे. 1 बाउन्स ही ताकीद जरूर दिली जाईल गोलंदाजाला कारण की आपण ज्या प्रकारे उसळी देणारे चेंडू फेकतो तेव्हा आपल्याला एकदाच हा चेंडू फेकावा लागतो नाहीतर येणारा चेंडू हा नकारात्मक असतो. थोडीशी ताकीद दिली ती म्हणजे सचिन याला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतो तो म्हणजे सचिन. फटका खेळला यावेळी क्षेत्ररक्षक आहे दीपक याच्याकडून चूक झाली. म्हणजे एक चूक किती महत्वाची असते. झेल महत्वाचा होता, धाव महत्वाची होती, खेळ महत्वाचा होता. म्हणजे सूरज जर आपण पाहिला तर ती क्षमता आहे सूरजकडे. जीवदान भेटले गेले तुम्ही रणजितला जीवदान दिलं गेलं आणि रणजितनं जर आपण पाहिली तर एक चांगली मोठी खेळी वादळ खेळी गेली. आता सूरजला जीवदान दिलं दीपकनं. 2 धावा घेतल्या. 2 धावेनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केली होती सचिन यांनी. प्रयत्न केला पुढे ढकलण्याचा प्रयत्न विकासाला चेंडूपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण आपल्या खेळ मध्ये पोहोचला जातोय. एक धावची जर आपण पाहिली सूरजकडे चांगली धावगती चांगली आहे. दोन्ही फलंदाजांचा चांगला ताळमेळ आहे. थोडीशी उत्कंठा वाढली गेली. जशी मॅच जवळ येते तशी प्रेक्षकांची खेळाडूंची उत्कंठा वाढली गेली. डॉट बॉलची सांगता केली जाते. एक धाव चोरट्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चला टॉस या दोन्ही कर्णधार विनंती असेल. मॅच संपत आलेली आहे.
टॉस करून घ्या उत्कर्ष माते आणि देवदेव आपला कर्णधार लगेच येऊ द्या. अनिल झुलगरे आणि कॅलिस आपण टॉस साठी या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस करून घ्या. आणि टॉस साठी आपण शिवदादा बॉस आपल्याला विनंती असेल टॉस साठी आपण लगेच टॉस का बॉस मध्ये जायचं आहे. संतोष दादा पाटे पर्याय निवडलाय. म्हणजे शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं तर सुनील असं नियंत्रण बिघडलं गेलं होतं. थोडस बघितलं नंतर चेंडूकडे बघितलं हात लावला पण चेंडू हातामधून निसटला आणि रणजितनं बॅकअप चांगला दिला. झेल पकडला गेला. विकेटचं पतन केलं जातं. सुरेशला परतावं लागतं. जवळ आपण टॉस का बॉस तर याच्यानंतरचा तिसऱ्या गटाला सुरुवात केली जाईल आणि एक भारदस्त व्यक्तिमत्व पाटीलगावचं शिवाजी बॉस यांच्या हस्ते टॉस केला जातो. आणि आपण बघतोय टॉस का बॉस संतोष दादा पाटणे. काल त्यांनी घोषणा केली बेद मोटर्स यांच्याकडून कोणतेही कुपन घेतलं तर त्याला 5,000 रुपये फ्री असणार आहेत. आपण कोणती इलेक्ट्रिक बाईक किंवा पेट्रोल गाडी घेतली तर त्यावरती 5,000चं कुपन फ्री असणार आहे. तर एक चांगली सूचना. आपण टॉस का बॉस बघतोय संतोष दादा पाटणे. टॉस कोणी जिंकले? सचिन पुन्हा एकदा बोलण्यासाठी तयार झालाय. पटका केला पटका बसलाय की काय? चेंडू खाली सुनील आहे आणि यावेळी सुनीलला कोणती चूक केली नाही. आता यावेळी चांगला झेल पकडला. कुठेतरी अडचणीत सापडलाय तो म्हणजे विबर टीम. ज्यावेळी आपले चांगले फलंदाज बाद होऊन परततात विकेट गेल्यानंतर टीमवरती दबाव तंत्र येतं. दबाव येतो धावांची गती रोखली जाते विकेटचं पतन होऊन जातं. आणि सचिननं जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये एक उत्तम कामगिरी केली. लगातार 2 फलंदाजांना बाद केले आणि इथून पुढचं जर आपण पाहिलं तर हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 विकेट्स घेणारा कोणता खेळाडू आतापर्यंत नव्हता आणि सचिन यानं आतापर्यंत 2 विकेट्स या प्रगती चषकामध्ये घेतलेले आहेत. पाहूया हॅट्रिकचा चेंडू घेऊन निघणार आहे आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये येतोय समीर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 आकड्यावरती जाऊन थांबले. प्रयत्न केलाय शेवटच्या क्षणाला बॅटची कडा घेतली. एक सिंगल धावली. आता 6 चेंडू आणि इथून पुढचं समीकरण जर आपण पाहिलं तर 14 धावा. म्हणजे फक्त या षटकामध्ये सचिननं 6 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज महत्वाचे 2 फलंदाज बाद केले. जर सूरज आणि आर्यन जर मैदानामध्ये थांबले असते तर नक्कीच मॅच आपल्या साईडून आणली असते. पण थोडासा येणाऱ्या फलंदाजावरती दबाव आलेला आहे. आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये असणार आहे कोणता पर्याय निवडला जाईल एक विचार केला जातोय आणि नक्कीच विचार केल्यानंतर रणजित पवार याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला जातोय. 6 चेंडू 14 धावांची गरज असणार आहे. प्रयत्न केला पहिल्या चेंडूला उचलला पण क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चेंडू खाली आला तो म्हणजे सचिन यानं कोणतीही चूक केली नाही. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही झेल पकडता त्यावेळी मॅच वरती पकड येते आणि झेल सोडले जातात त्यावेळी मॅच मात्र आपल्या हातून निसटली जाते. आणि बीसीची करंजे यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिले. चांगला झेल पकडलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटले गेले. चांगली गोलंदाजी बघायला भेटली गेली. सुरुवात जर आपण पाहिली तर अशोकनं चांगली केली गेली होती पण थोडासा घाई केली आणि आपलं स्वतःचं विकेट मात्र गमावलं आणि आपल्या टीमला मात्र तिथून अडचणीत आणले गेले. येणाऱ्या फलंदाजालाही कोणते नाही इथं आपल्या टीमला चांगलं योगदान देता आलं नाही. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. श्रीनाथ
म्हणजे टीम ला सपोर्ट कसा करावा इथं आपल्याला विवर टीमच्या धाराव्या खेळाडूकडून आपल्याला बघायला भेटलं जातं. चांगला सपोर्ट करताना पण पाहतोय. पुन्हा एकदा रणजित पवार गोलंदाजीसाठी पुढे मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव घेण्याचा, एक सिंगल धाव घेतली जाते. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. जसं चेंडू संपतोय तशी उत्कंठा वाढली जाते, पर्याय निवडला जातोय. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. थोडीशी गती कमी केली गेली आणि यावरती जर आपण पाहिलं तर चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिले. एक टीमचा स्पीड असतं, टीमचं मनोबल वाढवलं जातं. म्हणजे आता 2 चेंडू आणि 3 धावा, कंपल्सरी चेस आहे. चला थोडीशी गती कमी केली म्हणजे रणजित ना आणि त्याचा पर्याय निवडला 6 धाव्यामध्ये. सुरुवात चांगली केली तो म्हणजे फलंदाज संकेत याने समीर याने. 2 चेंडू 3 धावांची गरज. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर या मैदानासाठी 3 हा आकडा घातक ठरलेला आहे. कोण जिंकेल कोण हरेल हा पर्याय ठरवून दिला जाईल. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर विनंती आखली जाते. रणजित पवार गोलंदाजीसाठी तयार होतोय. 2 चेंडू 3 धावांची गरज. जिंकल्यात म्हणजे 1 चेंडू 3 धावांची गरज होती. आणि हा एक जर आपण पाहिलं तर ही मॅच कोण घेऊन जाईल. 1 चेंडू 3 धावांची गरज. बक्षीस पात्र ठरेल प्रगती चषक 2024 स्पर्धा. 1 चेंडू 3 धावांची गरज. आणि यावेळी धावचीत या स्वरूपात फलंदाज बाद होत्या. व्हाईट बॉलचा इशारा. चला लगेच बॅट्समन लगेच मागा थोडा विभाग टीम. एक चेंडू आणि 2 धावांची गरज असणार आहे. म्हणजे मॅच जर आपण पाहिली तर एक टफ फाईट मॅच आपल्याला बघायला भेटली जाते. दोन्ही टीम ज्या जोशाने लढत आहेत, काहीतरी चुका घडल्या त्या चुकांना थांबवण्याचं काम करताना आपण पाहतोय. पटका खेळला चेंडू हवेत आहे आणि इथं चूक केली ती म्हणजे सचिन आहे. गोलंदाजी चांगली राहिली होती पण आपण जर आपण पाहिली तर महत्वाची विकेट होती. झेल पकडला असता तर मॅच पकडली असती. झेल सोडला. चला त्या खेळाडूने एक विनंती असेल जी